नमस्कार, स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्कमध्ये। बातमी अंबड तालुक्यातून। अंबड तालुक्यातील मत्स्यधर विद्यालय मठपिंपळगाव येथे ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शालेय समितीच्या वतीने करण्यात आलेले होते। तर यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल आणि राव भालेकर सर, तसेच सहशिक्षक छगन मारुतराव बनकर सर, सुरेश माधवराव गव्हाणे, बाळासाहेब किशनराव डाळे, श्री मोहनसिंग मंजूर सय्यद, भाऊसाहेब रामभाऊ रणमळे, शरद अंकुशराव साबळे, संभाजी परमेश्वर ढेंबरे, श्रीमती जयश्री वाघमारे मॅडम, तसेच श्री संभाजीराजे वागुंडे व काकासाहेब भानदास पाटील जिगे, तसेच रामेश्वर भानदास पाटील टोंपे हे देखील या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच छावा संघटनेचे अध्यक्ष धीरज पाटील जिगे, तसेच कृष्णा पाटील जिगे, शरद पाटील जिगे, प्रदीप पाटील जिगे व समस्त मठपिंपळगाव रहिवासी तसेच पंचक्रोशीतील सर्व माजी विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये गावातील मान्यवर कैलास पाटील जिगे, कृष्णा पाटील जिगे, तसेच मोठ्या संख्येने जिगे परिवार तसेच मठपिंपळगावकर ग्रामस्थ, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर मान्यवर, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या शाळेच्या वतीने बेस्ट स्टुडंट ऑफ इयरचा पुरस्कार 3 विद्यार्थ्यांना देण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण व बेस्ट ऑफ स्टुडंट इयर पुरस्कार प्रथम, द्वितीय, तृतीय अशा प्रमाणे देण्यात आला। तर या सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह फुटेज आपण मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क या चॅनलवरती बघू शकता। तरी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे मत्स्यधर महाविद्यालय मठपिंपळगाव वतीने जाहीर आभार। तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेशराव गव्हाणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन छगन बनकर सर यांनी केले। तरी या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण आपण मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्कवर बघून चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा। कॅमेरामन सागर जयस्वाल सोबत प्रतिनिधी सुनील गुले, मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क मठपिंपळगाव।